पितृपक्षामध्ये महत्त्वाची असते ती म्हणजे तांदळाची खीर. तांदळाच्या खिरीचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तर आज आपण अतिशय साध्या, सोप्या आणि झटपट पद्धतीने तांदळाची खीर बघणार आहोत, जेणेकरून तुमचा वेळसुद्धा वाचेल. कारण पितृपक्ष म्हटलं की आपल्याला खूप साऱ्या भाज्या, वेगवेगळे पदार्थ बनवावे लागतात आणि ही जी तांदळाची खीर आहे ती खूप झटपट होते. तर त्यासाठी आपल्याला सुगंधित तांदूळ लागणार आहे. त्याची जी खीर आहे ती खूप चविष्ट बनते. तर इथे 2 ते 3 चमचे आपण तांदूळ घेतले आहे. इथे मी बासमती तुकडा तांदूळ घेतला आहे. तुम्ही आंबेमोहोर तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. आता हा तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कमीत कमी आपल्याला अर्ध्या तासासाठी तो तसाच ठेवून द्यायचा आहे. हा तांदूळ तुम्ही पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि बाकीचे कामं पटपट करून घ्या, जेणेकरून तुमची जी खीर आहे ती खूप लवकर तयार होईल आणि खमंगसुद्धा होईल. म्हणून व्यवस्थित हे भिजत ठेवायचं आहे. तर भरपूर यामध्ये पाणी घालूया आणि कमीत कमी अर्ध्या तासासाठी तरी आपल्याला हा भिजत ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि तुम्हाला लगेच पटपट बनवायची असेल तर तुम्ही तांदूळ फक्त धुवून घेतला तरी चालेल. त्याने सुद्धा ही खीर खूप चविष्ट बनते. इथे आपण एक पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं आपण साजूक तूप घालूया आणि त्यामध्ये आपण तांदूळ हे भाजून घेणार आहोत. तांदूळ जर तुम्ही डायरेक्टली शिजवून घेतला तर त्याची चव ही थोडीशी पानसट लागते. पण अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही तांदूळ भाजून घेता, मस्त खमंग असा भाजल्यानंतर तांदळाची जी खीर आहे ती सुद्धा चवीला भन्नाट लागते, खमंग लागते आणि तुम्हाला दूध आटवत बसायची गरज पडत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही तांदूळ हा भाजून घ्या. तुम्ही बघू शकता त्यातलं पाणी हे लगेचच आटतं आणि थोडासा तो फुलायला सुरुवात होते. 3 ते 4 मिनटे हा तुम्ही मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचे. तुम्ही ओलं खोबरंसुद्धा इथे वापरू शकता आणि तांदूळ हा थोडासा भाजल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचे, नाहीतर खोबरं हे खूप लवकर जळतं. म्हणून शेवटी हे खोबरं तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा तांदूळ भाजून घ्या आणि त्यानंतर खोबरं भाजून घ्या. पण जर तुम्हाला वेळ वाचायचा असेल तर तांदळामध्येच खोबरं छान खमंग असं परतून घ्यायचे. असं केल्याने खोबऱ्याची जी चव आहे ती आपल्या खिरीमध्ये खूप छान उतरते. कारण खोबरं हे आपण खिरीमध्ये नंतर घालतो, पण जेव्हा तुम्ही असं तांदळामध्ये व्यवस्थित ते भाजून घेता आणि त्यामध्ये ते वाटता, त्यामुळे आपल्या ज्या खिरीला आहे खूप छान चव येते. आणि त्याच पॅनमध्ये आपण अगदी थोडंसं तूप घातलं आहे आणि पुन्हा आपण त्यामध्ये थोडेसे बदाम हे भाजून घेणार आहोत. पितृपक्षामध्ये जी खीर बनवली जाते त्यासाठी महत्त्वाचं फक्त तांदूळ आणि दूध एवढंच असतं. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स हे खूप कमी प्रमाणामध्ये पडतात किंवा आपण रंगसुद्धा घालत नाही. कारण पांढरी शुभ्र अशी तांदळाची खीर आपण नैवेद्यासाठी ठेवतो, अर्पण करतो. म्हणून यामध्ये फार वेगळे पदार्थ घालण्याची गरज पडत नाही. आणि त्याच पॅनमध्ये आता आपण दूधसुद्धा घालणार आहोत, कारण आपण बदाम आहे ते काढून घेतले आहे आणि त्यामध्ये आपण 1 लिटर किंवा अर्धा लिटर दूध घालणार आहोत. तर इथे मी म्हशीचं दूध घेतलं आहे. म्हशीचं दूध घ्या, जेणेकरून ते थोडंसं घट्ट असतं आणि गाईचं जे दूध असतं ते थोडंसं पातळसर असतं. म्हशीचं दूध घेतल्यामुळे तुम्हाला हे जास्त आटवायची गरज पडत नाही आणि आपल्या खिरीला मस्त अशी चव येते. म्हणून कमी गॅसवर हे छान उकळत ठेवा. तोपर्यंत आपण तांदूळ आणि जे खोबरं आपण भाजून ठेवलं होतं ते मिक्सरला छान असं आपण वाटून घेणार आहोत. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दूध छान आटवून आणि मग त्यामध्ये आपण जे तांदूळ खोबरं घेतलं होतं ते छान व्यवस्थित त्यामध्ये शिजवून घेतलं तर जी खीर आहे ती अप्रतिम अशी होते. तर हे व्यवस्थित आपल्याला दूध उकळून घ्यायचे आणि तोपर्यंत आपण डाळ तांदूळ हे वाटून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हे मस्त उकळायला सुरुवात झाली आहे. खीर बनवताना असं पसरट भांडं घ्या किंवा तांब्या पितळ्याची जी भांडी असतात ती वापरली तरी चालतील, कारण पितृपक्षामध्ये आपण त्याच भांड्यांचा वापर करतो. तांदूळ आणि खोबरं छान थंड झालं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया आणि जाडसर अशी पावडर आपल्याला तयार करायची आहे. खूप बारीक करू नका आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता जाड रवा असतो त्या पद्धतीचं आपण हे वाटून घेतलं आहे आणि हे मिश्रण आता आपण थोडं थोडं करून दुधामध्ये घालणार आहोत. यामध्ये आपण खोबरं लगेचच वाटून घेतलं आहे, त्यामुळे गुठळ्या होण्याचे जे चान्सेस असतात ते फारच कमी असतात. म्हणून गुठळ्या अजिबात होत नाही. तरीही तुम्हाला हे व्यवस्थित पटपट ढवळून घ्यायचे आणि अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता हे लगेचच शिजायला सुरुवात होते आणि लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते. तांदूळ आपण भाजल्यामुळे खूप लवकर शिजला जातो आणि तुम्ही बघू शकता हे लगेचच घट्ट होतंय. छान असं मिक्स करून घ्या.
अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही खीर बनवता तेव्हा ती खूप लवकर तयार होते. जर तुमच्याकडे पेढा अवेलेबल असेल तर तुम्ही पेढासुद्धा यामध्ये मिक्स करून घालू शकता. त्याने सुद्धा ही खीर अप्रतिम अशी होते. पण अशा पद्धतीने जर तुम्ही जेव्हा ती बनवता तेव्हा तुम्हाला पेढा घालायची सुद्धा गरज पडत नाही. आणि तुम्ही जो तांदळाचा कण आहे तो हातावर असा दाबून बघितला तर तो खूप लवकर शिजला जातो. तुम्ही बघू शकता छान मऊसर तो झाला आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार साखर घालायची. तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतली होती आणि 3 ते 4 चमचे आपण तांदूळ वापरला आहे आणि अर्धा लिटर आपण इथे दूध घेतलं होतं. एवढीशी खीर 4 ते 5 माणसांसाठी पुरेशी होते, कारण बाकीचे सुद्धा पदार्थ असतात. त्यामुळे 2 ते 3 चमचे तांदळामध्ये आपल्याला 4 ते 5 माणसांसाठी खीर तयार होते. आणि तुम्ही बघू शकता हे थोडंसं पातळसर झालं आहे, कारण आपण यामध्ये साखर घातली होती. साखरेचा पाक होतो आणि ही थोडीशी पातळसर होते. त्यानंतर त्यामध्ये आपण अगदी थोडीशी वेलची पूड घातली आहे आणि आपण जे बदाम तळून ठेवले होते, भाजून ठेवले होते, ते बदाम यामध्ये घातले आहे. तुम्ही बघू शकता छान असं मिक्स करायचं आहे आणि इतपत घट्टसर आपल्याला ती ठेवायची आहे, कारण थंड झाल्यानंतर ही अजून थोडीशी घट्ट होईल. म्हणून थोडीशी पातळसरच ठेवा. व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी ही खीर आपली झटपट तयार होते. जेव्हा तुम्ही भात कुकरमध्ये शिजवता आणि त्याची चव ही थोडीशी पांचट होऊन जाते, पण अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही खीर बनवाल तर ती अप्रतिम अशी लागते, खमंग लागते. नक्की घरी ट्राय करून बघा. एवढीशी पातळसरच तुम्हाला ती ठेवायची आहे. आणि कारण जर तुम्ही ही तशीच ठेवली तर खूप घट्ट होऊन जाते आणि मग पुन्हा त्यामध्ये तुम्हाला दूध घालावं लागेल, साखर घालायला लागेल. म्हणून अशा पद्धतीचीच खीर ठेवा आणि गरमागरम सर्व करा. तर ही खीर तुम्हाला कशी वाटली हे मला कळवायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आवडल्यास कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.